नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 14 सारसनगर या ठिकाणी. आणि माझ्या बरोबर आता आहेत माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या सुविधा पत्नी संगीताताई भोसले, उमेदवार सुनीताताई फुलसौंदर आणि चोपडा मॅडम. जाणून घेऊ त्यांच्याकडनं त्यांच्या काय आहे प्रतिक्रिया. त्या प्रत्येक प्रभाग पिंजून काढताय आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रचार सुरू आहे. ताई, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. मोठ्या प्रमाणात आपण प्रचार फेऱ्या काढतायत, महिला भगिनींच्या, नागरिकांच्या गाठी भेटी घेतायत आणि खूप चांगला असा आपला प्रचार सुरू आहे. नेमका नागरिकांचा काय कौल पाहायला मिळतोय? आज माननीय उपमहापौर गणेशजी भोसले, मीनाताई चोपडा, सुनीताताई फुलसौंदर यांच्या प्रचारानिमित्त आम्ही प्रभाग क्रमांक 14 सारसनगरमध्ये आहोत. नागरिकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे सगळे नागरिक म्हणतात की या ठिकाणी इतक्या आमच्या काही आम्ही जर त्यांना विचारलं की तुमच्या काही अडचणी आहेत का काय, तर त्यांना आमच्या सगळ्या अडचणी सोडवल्या गेलेल्या आहेत. रस्ते, ड्रेनेज, पाणी सगळे काही. आणि इतकं म्हणतात की तुम्ही आम्हाला इथे फिरण्याची सुद्धा मतं मागण्याची सुद्धा काही गरज नाहीये. उत्स्फूर्तपणे ते तुम्हाला खूप प्रतिसाद देत आहे. प्रतिसाद मिळतो. संग्राम यांच्या माध्यमातून आज जवळजवळ 90% कामं इथं पूर्ण झालेली आहे. आणि आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस तो विकास आम्हाला दिसतोय की 5 वर्षात या उमेदवारांनी काय केलेलं आहे ते आम्हाला स्वतः प्रत्यक्ष दिसतंय. आणि नागरिकांचं पण तेच म्हणणं आहे की इथं आमचा सगळा विकास झालेला आहे. त्यामुळे 100% मत तुम्हालाच आहे. आणि प्रचंड मताधिक्यांनी आपली 4 सीट भागानगरे साहेबांचं तर बिनविरोध झालेलेच आहे. बाकी 3 उमेदवारही बहुसंख्य मतांनी निवडून येणार आहे. रेकॉर्ड ब्रेक. हा, बरं, असे काही नागरिक मिळतात का तुम्हाला की एखादी समस्या सोडवा आमची आणि हे काम झालेलं नाही? आता इतकं काम करून सुद्धा एखादं असं मिळतं का की हे काम बाकी आहे आणि ते तुम्ही केलं नाही म्हणून? हा, असे क्वचित काहीतरी भेटतात, पण त्यांचं पण हेच म्हणत की साहेबांनी 90% कामं पूर्ण केलेली आहे. अगदी क्षुल्लक काही ते छोटे छोटे कामं असे किंवा पाणी त्यांचं वेळेवर सुटत नाहीये किंवा ह्या छोट्या छोट्या अडचणी, बाकी सगळ्या अडचणी सॉल्व्ह केलेल्या आहे. इथं पाहता की तुम्ही ओपन स्पेस आहेत, सगळे ओपन स्पेस संग्राम यांच्या माध्यमातून आपण डेव्हलप केलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी समाज मंदिर उभारली गेलेली आहेत, गार्डन केलेली आहेत. त्यामुळं नाखुश असे कोणीच आम्हाला भेटत नाहीये. आता आपल्या बरोबर आहेत उमेदवार सुनीताताई फुलसौंदर. जाणून घेऊ त्यांच्याही प्रतिक्रिया. ताई, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आल्यात, कसं वाटतं? खूप छान वाटतं. विकास कामासाठी आम्ही इकडे प्रवेश केला आणि प्रतिसाद पण मिळतोय लोकांचा. आणि आमचे साहेब प्रथम महापौर होते, त्यामुळे या भागात पण त्यांनी खूप कामे केलेत. आता 4ही नगरसेवक मिळून आम्ही ह्या अचूक कामे करू. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काम करण्याची एक चांगली संधी मिळाली. साहेबांमुळे आमदार संग्राम भैया त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायची संधी मिळतीये. खूप आनंद वाटतो. पण आता प्रचार दौऱ्यानिमित्त नागरिकांमधून असं बोललं जात आहे का की चांगलं झालं तुम्ही शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आले? हो, सगळे नागरिक असंच म्हणतात, खूप छान झालं. सगळ्यांना त्याचा आनंद आहे की सगळ्यांना हेच पाहिजे होतं. तर आता त्यांना म्हणजे नागरिकांचं पहिल्यापासून म्हणणं होतं की यांनी हे म्हणजे चांगलं केलंय. हे नागरिकांसाठीच हे पाऊल त्यांनी उचललंय साहेबांनी. बरं, आता तुम्ही देखील त्यांच्या बरोबर प्रचारामध्ये फिरता, नेमकं काय अनुभव आहे आणि काय सांगाल? आम्हाला म्हणजे आम्ही त्यांच्या बरोबर फिरतोय, पण अनुभव इतका सुंदर आहे. सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान मिळतोय आणि सगळे म्हणताय की तुम्ही सगळे एक आहेत. ते म्हणजे सगळ्यांनाच याचा खूप आनंद झालेला आहे. विकासासाठी एकत्र आले त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सगळे एकत्र हे ह्यांना सगळ्या नागरिकांना त्याचा खूप आनंद वाटतोय. पहिले एकत्र होते, आता परत एकत्र आले, तो जास्त आनंद आहे. बरोबर. आणि मुख्य म्हणजे सगळे असं म्हणतायत की तुम्ही एवढ्या महिला पायपीट करायची गरजच नाहीये, कारण फुलसौंदर साहेबांनी इथं इतकं छान काम केलेलं आहे की इथे काही बघायचं आवश्यकता नाहीये. लोकांना त्यांचा कामाचा खूप छान अनुभव आहे. आणि सुनीताताई जर परत निवडून येतील तर आम्हाला अजून त्याच्यामध्ये भर पडेल. आणि जे आमदार संग्राम भैया जगताप आहेत ते पण खूप क्रियाशील आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या दोघांचा जो मिलाप झालाय त्याच्यामुळे इथे नक्कीच आपल्याला छान वातावरण पाहायला मिळेल पुढच्या वेळेस. असं आता सुद्धा आम्हाला लेडीज सगळ्या म्हणतात, जेंट्स पण म्हणतात की तुम्ही इकडे अजिबात येऊ नका, कारण शर्करा योगच आहे. हा तो आहेच आहे, पण तुमचं कामच आहे इतकं छान झालंय की तुम्ही आमच्याकडे नाही आले तरी आम्ही 100% मतदान तुम्हाला करणार आहोत. स्वयंस्फूर्तीने ते नागरिक मतदानाला सामोरं जाण्याचं देखील हो म्हणतात. हो, ते म्हणतात आम्हाला तुमच्या येण्याची सुद्धा आवश्यकता नाही, आमच्या मनात तुम्ही आहात. नक्कीच. धन्यवाद ताई, डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल.